श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कलश कसा सजवायचा, कलशाला साडी कशी नेसवायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओ आपण पाहत आहोत. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याची जी सुरुवात आहे तर ती 27 नोव्हेंबरपासून होत आहे आणि यंदा 4 गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर यावेळी आपण जी पूजा मांडतो त्या पूजेमध्ये आपण कलशाची स्थापना करतो. तर त्या कलशाला आपल्याला साडी कशी नेसवायची किंवा कलश कसा सजवायचा याची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. तर हा कलश बघा, तुम्ही पितळेचा किंवा तांब्याचा जरी घेतला तरीही चालेल. तर इथं मी स्टीलची जी कळशी आहे आकारानं मोठी, तर अशी कळशी घेतलेली आहे. आता चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे, त्याच्यावरती हा कलश ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपली जी अखंड साडी असते तर ती मधोमध आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि अर्धी करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला याच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत आणि या आपल्याला त्या कळशीला व्यवस्थित बांधून घ्यायच्या आहेत. आता बघा, इथं मी तांब्याचा कलश घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला एक छोटा पाईप असतो तर तो पाईप बांधायचा आहे किंवा छोटीशी एखादी काठी आपल्याला या पितळेच्या तांब्याला बांधून घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं प्लेट्स करून या प्लेट्स आपल्याला कळशीच्या तोंडाला बांधून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला पदर करून घ्यायचा आहे. पदराची पिन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि पाठीमागल्या बाजूने आपल्याला पुढे हा जो पदर आहे तर तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा जो पदर आहे तर तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचा पट्टा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. आता बघा, जो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जी पूजा करतो तर त्याचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा कोणी करतं किंवा कोणी अशा पद्धतीनं कलश सजवून सुद्धा पूजा करत असतं. तर अशा पद्धतीनं ही जी साडी आहे तर ती आपली नेसवून झालेली आहे. नंतर नारळाला आपल्याला बघा देवी लक्ष्मीचा जो मुखवटा भेटतो तर तो मुखवटा बांधून घ्यायचा आहे, दागिने घालून घ्यायचे आहेत, गजरा घालून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपण हा जो कलश आहे तर तो सजवू शकतो. तर यंदा 27 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि यंदा 4 गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत. तर बघा, जेवढं महत्त्व आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करण्याला देतो तर तेवढंच महत्त्व या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुद्धा दिलं जातं.